पैसे उधार देताना हे नियम पाळा आणि फसवणूक टाळा. नमस्कार, मी ॲडव्होकेट कोनिक कोठारी आणि तुम्ही पाहत आहात नो युअर लॉ. आपण बऱ्याचदा ऐकतो की मित्रांना, नातेवाईकांना किंवा ओळखीच्यांना मदत म्हणून दिलेले पैसे एकतर वेळेवर मिळत नाहीत किंवा बुडतात. अशा वेळी पैसे देताना ह्या महत्त्वाच्या गोष्टी करा, जेणेकरून पैसे वसूल होणे सोपे जाईल. नंबर 1, पैसे देताना शक्यतो UPI किंवा बँक ट्रान्सफर मार्फत पैसे द्यावे. कॅश टाळावी. नंबर 2, जर रोखीतच पैसे द्यायचे असतील तर हात उसनवार पावती करावी. हात उसनवार पावतीमध्ये पैसे किती दिलेले आहेत, कधी दिलेले आहेत आणि किती मुदतीसाठी दिलेले आहेत हे नमूद करावे. हात उसनवार पावतीवर तुमची आणि ज्याला पैसे दिले आहेत त्याची सही घ्यावी व साक्षीदारांची सही घ्यावी. हात उसनवार पावती हा एक महत्त्वाचा पुरावा आहे. नंबर 3, पैसे देताना तुम्ही सिक्युरिटी म्हणून चेक सुद्धा घेऊ शकता. नंबर 4, जर हात उसनवार पावती करणे शक्य नसेल आणि कॅशने व्यवहार झालेला असेल तर कमीत कमी व्हॉट्सॲपद्वारे मेसेज करा आणि कन्फर्मेशन घ्या की तुम्ही किती रक्कम दिलेली आहे आणि किती कालावधीसाठी दिलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुमचे पैसे अडकले असतील तर ते कायदेशीर मार्गाने लवकरात लवकर कसे वसूल करावे. ह्याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद.